नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर पहा, आज तुमच्यासाठी मी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे। जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे 21/8/2024 ला जी आहे ती महाराष्ट्र स्टेटमध्ये जे काय आपलं BSc नर्सिंगच्या गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजसाठी जी काय अकॅडमिक इयर 2024 ची ॲडमिशन प्रोसेस होणार होती। तर त्यामध्ये आपला रजिस्ट्रेशन फॉर्म जो आहे तो कंप्लीट झाला होता। 2 वेळेस तुम्हाला डेट एक्सटेंड होताना दिसून आली होती आणि त्यानंतर आपल्याला एक राऊंड 1 चा नोटीस आला होता आणि त्या नोटीसमध्ये त्यांनी मेन्शन केलं होतं की 21/8/2024 ला आपल्याला एक स्टेट मेरिट लिस्ट येणार आहे आणि त्या लिस्ट मध्ये जे काय आपलं नाव येईल, आपल्या नावासमोर जो काय आपला कॅटेगरीचा रँक मिळेल किंवा आपल्याला एक SML नंबर मिळतो ना, तर त्यानुसार आपल्याला सीट अलॉटमेंट केलं जाणार आहे। तर ती मेरिट लिस्ट जी आहे ती आज CETCL ने ऑफिशियल वेबसाईटवर पब्लिश केलेली आहे। तर आता मेरिट लिस्ट आली, आता पुढे नेमकं आपल्याला काय करायचं, हा जो तुमच्या मनात एक डाऊट आहे ना, त्याच्याबद्दल आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये एकदम सविस्तर चर्चा करणार आहोत। तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुमचा प्रत्येक डाऊट या ठिकाणी सॉल्व्ह होऊन जाईल। तर पहा, आता ही जी SML लिस्ट आली समजा, त्याची PDF मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देईन किंवा आमचा एक टेलिग्राम ग्रुप आहे, तिथे तुम्ही जॉइन व्हा, तिथे पण मी तुम्हाला PDF शेअर नक्की करून देईन। तर पहा, आता ही PDF आली तर आपल्याला काय बघणं आहे, सर्वात अगोदर तुम्ही या PDF ला ओपन करणार आहे, तुमचं नाव बघणार आहे। ज्या विद्यार्थ्यांचं नाव या SML लिस्टमध्ये असेल तेच विद्यार्थी ॲडमिशनसाठी इलिजिबल आहेत, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या। जर तुमच्या लिस्टमध्ये नाव नसेल तर तुम्हाला स्टेट कोट्यामधून सोडा मॅनेजमेंट कोट्यामधून पण ॲडमिशन मिळणार नाहीये, ही गोष्ट तुम्हाला लक्षात घेणं खूप गरजेचं आहे। त्यानंतर जसं की तुम्हाला हा पहिला विद्यार्थी दिसतो, तर ह्याची कॅटेगरी NT-B कॅटेगरी तुम्हाला बघायला भेटते। तर याची NT-B मधून फर्स्ट कॅटेगरी म्हणजे या विद्यार्थ्याला राज्यातलं कोणतं पण कॉलेज, मग ते गव्हर्नमेंट असो सेमी गव्हर्नमेंट असो, हा विद्यार्थी जो कॉलेज चॉईस फिलिंग मध्ये नंबर 1 ला ठेवल ना, तर ते कॉलेज या विद्यार्थ्याला 100% खात्रीशीर मिळणारच आहे। तर तुम्हाला एक आयडिया लागते की तुम्ही तुमचा कॅटेगरी रँक चेक करणार आहे, तुमच्या कॅटेगरीसाठी जे काय आपल्याला उद्या 22 तारखेला एक सीट मॅट्रिक्स येणार आहे ना, तर त्या सीट मॅट्रिक्स मध्ये टोटल जागा किती हे बघणार आहे। जसं की आता NT-B कॅटेगरीसाठी समजा जर टोटल जर 10 जागा असतील आणि तुमचा कॅटेगरी रँक जर समजा 11 किंवा 12 येत असेल किंवा 15-16 येत असेल, तर तुम्हाला एक गव्हर्नमेंट कॉलेज आहे ते डोळे झाकून 100% मिळायचा चान्स या ठिकाणी लागू शकतो। तुम्हाला एक जनरल आयडिया मिळेल, पण तुम्हाला हे आता फक्त कॅटेगरी रँक किंवा SML रँक बघून मिळणार नाहीये। तुम्ही एक लास्ट इयरचं सीट मॅट्रिक्स असतं ना, तर ते सीट मॅट्रिक्स तुम्ही कंपेअर करून ठरवू शकता की तुम्हाला गव्हर्नमेंट मिळेल का सेमी गव्हर्नमेंट मिळेल, की तुम्हाला टॉपचे 5 कॉलेज टाकणं गरजेचं आहे किंवा 10 कॉलेज टाकणं गरजेचं आहे। तर तुम्हाला ती आयडिया कधी येते, ज्यावेळेस तुम्ही ऑफिशियली लास्ट इयरचं सीट मॅट्रिक्स बघणार आहे, त्याच्यातल्या जागा बघणार आहे कॅटेगरीच्या, आणि ह्या वर्षी तुमचा कॅटेगरी रँक किती आला हे बघणार आहे। पण आपल्याला उद्या जे येणार आहे ना, ते लेटेस्ट 2024चं सीट मॅट्रिक्स येणार आहे, त्यामुळे तुम्ही थोडा वेट करू शकतात। उद्या तुम्हाला ज्यावेळेस सीट मॅट्रिक्स येईल त्यावेळेस तुम्ही तिथं तुमच्या कॅटेगरीसाठी टोटल गव्हर्नमेंटच्या जागा किती, त्यानंतर प्रायव्हेटच्या जागा किती, हे तुम्ही एक ॲनालिसिस करू शकतात। आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा कॅटेगरी रँक बघणं आहे, मग तुम्हाला एक आयडिया भेटून जाईल की तुम्हाला यावर्षी राऊंड थ्रू स्कॉलरशिप थ्रू 100% ॲडमिशन मिळणार का नाही गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट BSc नर्सिंग कॉलेजमध्ये, त्याची पण तुम्हाला एक आयडिया लागून जाईल। आणि मी एक कट ऑफचा डिटेलमध्ये व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेल, तुम्ही फक्त आमच्यासोबत जुळून राहू शकता। तर पहा, हे झालं की तुम्हाला SML लिस्टमध्ये नेमकं काय बघणं आहे आणि SML लिस्टचा तुम्हाला काय फायदा होतो। सगळ्यात अगोदर फायदा हाच होतो की तुमच्या SML लिस्टमध्ये नाव आलं म्हणजे तुम्ही ॲडमिशन प्रोसेससाठी इलिजिबल आहात, तुम्ही स्टेट कोट्यामधून आणि डायरेक्ट स्पॉटमध्ये पण ॲडमिशन करून तुम्ही या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकता। हा झाला पहिला फायदा। दुसरा फायदा हेच आहे की तुम्हाला एक आयडिया मिळून जाते की तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज भेटेल का, तुम्हाला कोणतं कॉलेज मिळू शकतं, किंवा मग तुम्हाला गव्हर्नमेंट प्लस प्रायव्हेट दोन्हीमध्ये कॉलेज जे आहे ते राऊंड थ्रू भेटेल का नाही भेटेल, ह्याची तुम्हाला एक जनरल आयडिया मिळून जाते। पण तरी पण सांगतो मी की तुम्ही जर क्वालिफाय जरी असाल तर तुम्ही शेवटच्या राऊंडपर्यंत वेट केला तर तुम्हाला कुठं ना कुठं जे आहे ते स्टेट कोट्यामधून कॉलेज मिळण्याचा चान्स लागू शकतो, ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। आता आपल्याला नेमकं पुढं काय करायचं, ठीक आहे, SML लिस्ट आली, आता पुढे नेमकं काय करावं। तर पहा, आपल्याला एक नोटीस दिलेली होती CETCL ने राऊंड 1 चा जो आहे तो पूर्ण टाइम टेबल त्यामध्ये तुम्हाला बघायला भेटतो। पहा, तर ती नोटीस तुम्ही ओपन करणार आहेत। मी जे विद्यार्थी पेड काउन्सिलिंगमध्ये आहेत त्यांना अगोदर शेअर केलेली आहे, आणि जे विद्यार्थी नाही आहे ते टेलिग्राम ग्रुपवरून ती जी आहे ती नोटीस डाउनलोड करू शकता, मी तिथं पण अपलोड केली, तुम्हाला बघायला दिसून येईल। तर तुम्हाला ती नोटीस पूर्ण रीड करणं आहे। त्या नोटीसमध्ये मला वाटतं जवळपास 22 तारखेपासून जे आहे ते 25 तारखेपर्यंत तुम्हाला राऊंड 1 ची चॉईस फिलिंग दिलेली आहे। पहा, डेट मी जर चुकीची सांगत असेल तर तुम्ही एक वेळेस करेक्शन करून घ्याल। तर 22 ते 25 तारखेपर्यंत तुम्हाला राऊंड 1 ची चॉईस फिलिंग आहे, म्हणजे तुम्ही कॉलेज टाकू शकता, ही गोष्ट लक्षात घ्या। तुम्हाला 22 ते 25 तारखेच्या आतमध्ये जे आहे ते तुम्ही कॉलेज टाकू शकताय, आणि आपल्याला यावर्षी प्रत्येक राऊंडला चॉईस फिलिंग करणं कंपल्सरी आहे, ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या। म्हणजे तुम्ही राऊंड 1 ला जे कॉलेज टाकणार आहे ते तुमचे राऊंड 1 पुरतेच राहणार आहे, तुम्हाला सेकंड राऊंडला परत कॉलेज टाकायला चान्स आहे। त्यामुळे चॉईस फिलिंग तुम्ही विचार करून केलेली खूप बेटर राहते, कारण बऱ्याच वेळा तुम्ही जर लांबचं कॉलेज टाकणार आहे तुम्हाला ते लकीली भेटून गेलं तर तुम्हाला त्या ठिकाणी तिथे जाऊन जॉईन करणं पडेल किंवा फीस देणं पडेल किंवा DD देणं पडेल। त्यामुळे प्रत्येक राऊंडला चॉईस फिलिंग होती, तर तुम्ही तुमचा कॅटेगरी रँक SML रँक बघू शकता, किंवा मग तुम्ही फर्स्ट राऊंडला थोडे कॉलेज टाकून नंतर सेकंड राऊंडला मॅक्झिमम कॉलेज पण या ठिकाणी ॲड करू शकतात। पण तुम्हाला जर 100% खात्रीशीर जागा हवी असेल, 100% पूर्ण ट्राय करणं असेल, किंवा तुमचा स्कोर जर खूप कमी असेल तर देन तुम्ही पूर्ण कॉलेज पण टाकलेले काहीही वाईट नाही, ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। आपल्याला काय करणं आहे, उद्या जी सीट मॅट्रिक्स येणार त्या सीट मॅट्रिक्सनुसार आपण चॉईस फिलिंग करू शकतो। तर तुम्ही कंपेअर करून बघू शकता की तुम्हाला कॉलेज मिळणार आहे का नाही, कोणतं कॉलेज मिळणार आहे, कुठं मिळणार आहे, तुम्हाला एक नॉर्मल आयडिया मिळून जाईल समजा। देन त्याच्यानंतर तुम्ही काय
करणार आहे 22 तारखेला जी सीट मॅट्रिक्स येणार आहे त्या सीट मॅट्रिक्सनुसार तुम्ही 22 ते 25 च्या मध्ये जी आहे ती चॉईस फिलिंग करून घेणार आहे आणि 25 तारखेच्या नंतर तुम्हाला एक 26 तारखेला मला वाटतं राऊंड 1 चा रिझल्ट येणार आहे आणि तो रिझल्ट आल्याच्या नंतर जो काय तुम्हाला 2-4 दिवसाचा कॉलेज जॉईन करण्यासाठी टाइम दिला जाणार ना तर ते एक अलॉटमेंट लिस्ट आहे. ते अलॉटमेंट लिस्टमध्ये तुमच्या नावाच्या पुढे जर कॉलेजचं नाव आलं म्हणजे तुम्हाला ते कॉलेज भेटलं असं कन्सिडर केलं जातं आणि तुमच्या नावाच्या पुढे जर समजा कॉलेजचं नाव नसेल तर तुम्हाला राऊंड 1 मध्ये कॉलेज भेटलं नाही हे कन्सिडर केलं जातं. मग ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटणार आहे ते विद्यार्थी काय करणार आहेत, जी काय तुम्हाला फिजिकल जॉईनिंगसाठी डेट दिला ना त्या डेटमध्ये तुम्ही सिलेक्शन लेटर डाउनलोड करणार आहे CETCLच्या ऑफिशियल वेबसाईटवरून. त्याबरोबर तुमची कॉलेजची जी काय फीस असेल त्याचा तुम्ही DD काढणार आहे आणि टोटल फीस डॉक्युमेंट घेऊन तुम्ही काय करणार आहे कॉलेजमध्ये जाणार आहे, ॲडमिशन घेणार आहे, एक तर जॉईन करणार आहे, बेटरमेंटला जाणार आहे सेकंड थर्ड राऊंडसाठी किंवा मग तुम्ही त्या ठिकाणी रिटेन्शन फॉर्म देऊन तुमची डिग्री तिथून कंटिन्यू करणार आहे. जर तुम्हाला सिलेक्शन लिस्ट देणार आहे 26 तारखेला तिथं चॉईस नॉट अवेलेबल असं जर आलं तुम्हाला काय करणं आहे, सरळ पुढचा राऊंड जो होणार आहे सेकंड राऊंड तुम्हाला डायरेक्ट चॉईस फिलिंग करणं आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी आहे ते सेकंड राऊंडमध्ये पार्टिसिपेट करणं आहे. आता मी राऊंड 1 चे जे काय रूल आहेत ना ब्राउचरमध्ये त्याच्यावर मी तुम्हाला एक उद्या सकाळी डिटेलमध्ये व्हिडिओ देण्याचा नक्की प्रयत्न कराल. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जोडून राहा. तर पहा ही एक अत्यंत महत्त्वाची अपडेट होती जी की SML बदल होती तर ती पूर्ण सविस्तर मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. तर जी नोटीस राऊंड 1 चालली आहे ना त्या पूर्ण नोटीसमध्ये जी डेट दिलेली आहे त्या डेटमध्ये आपल्याला ते काम करणं आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. आणि उद्या ज्यावेळेस चॉईस फिलिंग चालू होईल त्यावेळेस मी तुम्हाला एक लाईव्ह डेमो पण शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेल.